फक्त 3 दिवसाची मलाई आहे आणि 3 दिवसाच्या मलाईत एवढी सोपी पद्धत मलाही माहीत नव्हती. पण आज माझ्या बहिणीच्या पद्धतीने हे तूप काढत आहोत. फक्त एकच भांडं, ज्या भांड्यामध्ये साई ठेवली होती त्याच भांड्यामध्ये हे तूप काढायचं आहे. आता ही 3 दिवसाची मलाई आणि ती चमच्याने थोडीशी अशी फेटलेली आहे, जास्तही नाही, जास्त हलवतही बसली नाही, थोडीशी अशी साई फेटलेली आहे. आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत असे 2 ते 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. ज्या पद्धतीने ताक असतं त्याच पद्धतीने हे पातळ केलेलं आहे, अजिबातही काही हलवलेलं नाही. आता हे पातळ केलं आणि तिने गॅसवर ते पातेलं तसंच ठेवून दिलं. आता यामध्ये भांडेही जास्त पडणार नाही, कारण त्याच ज्या पातेल्यात साई ठेवली होती त्याच पातेल्यात तिने हे उकळून घेतलेलं आहे. आणि ताक बनवतो त्याच पद्धतीने थोडंसं उकळूनही घेतलेलं नाही, फक्त हे जे आहे ते कोमट केलेलं आहे. म्हणजे त्या मलाईमध्ये जे तूप आहे ते असं वितळलेलं आहे. आणि या पद्धतीने चाळण घेतली तिने आणि अजून एक पातेल्यामध्ये हे जे आहे ही जी मलाई आपली साय जी उकळून घेतली, उकळूनही नाही, फक्त अशी तिने फक्त कोमट केलेले आहे, तूप वितळूस्तव आणि ती गाळून घेतलेली आहे. आता हे जे तूप आहे याच्यातलं ते असं पातेल्यात खाली पडलेलं आणि जी म्हणजे त्यामध्ये काही लोणी शिल्लक असत नाही, ते चाळणीमध्ये साय असते तिच्यामध्ये लोणी नसतं, ते चाळणीमध्ये शिल्लक असतं. आता हे जे आहे अशा पद्धतीने चमच्याने हलवलेलं आहे आणि सगळं जे ताक आहे ते खाली गाळलेलं आहे चाळणीमधून. बघा, जे पिवळं जे दिसत आहे ते सगळं असं तूप आहे. आणि फक्त 2 मिनटं तिने हे साय जी आहे ती गॅसवर ठेवली आणि त्याच्यातलं अशा पद्धतीने इतकं तूप निघालं का विश्वासच बसला नाही की एवढ्या सोपी तूप काढण्याची एवढी सोपी पद्धत पण असू शकते. आता ही जी शिल्लक, आता 3च दिवसाची साय आहे त्यामुळे हे जे पनीर आहे ते अगदी थोडंसं आहे. आता हे स्वच्छ असं धुवून आणि ते कपड्यामध्ये स्वच्छ कपड्यात बांधून ठेवलं की त्यापासून पनीर बनलं जातं. आता हे जे आहे सगळं गाळून घेतलं आणि आता हे जे तूप आहे सगळं या ताकामध्ये आलेलं आहे. आणि आता या ताकातून एकदम काही मेहनत न घेता फक्त असंच पातेलं ताईने ठेवून दिलं आणि लगेच म्हणजे लोणी न येता तूपच आलेलं आहे. आणि ते कसं काय आपण पाहू. आता हे सगळं गाळून घेतलेलं आहे आणि आता हे पातेलं जे आहे ते असंच 2 ते 3 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. फक्त 2 ते 3 तासासाठी किंवा 1 तास ठेवलं तेही चालेल, किंवा 5 ते 6 तासासाठी आपलं थंड जागेत असं ठेवलं म्हणजे माठाचे पाणी जे असतं त्या ठिकाणी ठेवलं तेही चालतं. आता मी हे 1 ते 2 तासामध्ये ते पातेलं काढलेलं आहे आणि अशा पद्धतीने आता एकदम असं पिवळं असं तूप झालेलं आहे. आणि बघा मस्त असं ह्या कडा ढिल्ल्या केलेल्या आहे. बघा एवढ्याशा मलाईमधून हे किती तूप असं निघालेलं आहे. आता हे जे काढत आहोत ते अख्खं तूपच आहे. आणि मी पाहिलं तर मलाही विश्वास बसला नाही की तिने एकदम एवढ्या सोप्या पद्धतीने तूप काढलेलं आहे. बघा एवढ्या सोप्या पद्धतीने, अजिबातही भांडे न काही, फक्त 2 मिनटं ही गॅसवर मलाई जी आहे ती तापून वितळून घेतली आणि अशा पद्धतीने हे तूप निघालेलं आहे. थोडंसुद्धा वाया न जाता हे तूप निघालेलं आहे. आता थोडंसं असं याला कड घ्यायचं आहे, तुपाला कडवायचं आहे. मग तिने जाडबुडाच्या लोखंडी कढईत हे तूप जे निघालेलं आहे ते, आता याला लोणीही म्हणता यायचं नाही कारण हे तूपच आहे सगळं जे आहे ते. फक्त याचा थोडासा जो कच्चापणा म्हणजे याला आंबूसपणा येऊ नये म्हणून याला या पद्धतीने फक्त याचं एक कड घ्यायचं आहे, हे उकळायचं आहे. आता हे सगळं कढईमध्ये काढून घेतलेलं आहे. यामध्ये अजिबातही एक थेंबसुद्धा ताक नाही आहे. आता हे लगेच थोडंसं असं वितळलेलं की लगेच आणि काढल्याही अगदी 1 ते 2 मिनटात हे तूप काढलं जातं कारण सगळं तूपच आहे. हे बघा लगेच तूप असं एकदम पिवळं मग असं हे तूप झालेलं आहे.
आणि 2च मिनटामध्ये तूप काढलेलं आहे, अजिबातही वेळ न लागता. आता उतू जाऊ नये म्हणून चमचा यामध्ये ठेवलेला आहे, म्हणजे उतू जात नाही. आणि जसं जसं हे तूप कडत आलं त्या पद्धतीने हलवून कडाचं जे तूप आहे ते सगळं काढून घेतलेलं आहे. आणि तूप कढावताना एकदम कमी गॅसमध्ये तूप कढवलेलं आहे. 2 मिनटामध्ये हे तूप कढलेलं आहे. बघा 2च मिनटं लागलेलं आहे आणि अगदी 1 चमचासुद्धा शिल्लक बी नाही. आता हे जे सफेद दिसतं आहे ते थोडंसं असं लालसर होऊन दिलं आणि मग तिने लगेच गॅस बंद केला. आता हे जे सफेद दिसतं आहे थोडंसं असं लालसर झालं, बघा लगेच मस्त असं आपलं हे तूप झालेलं आहे. आणि दिसताना एकदम मस्त असं तूप दिसतंय. फक्त 2 मिनटामध्ये ही तूप काढण्याची बघा 2 मिनटं एकदम सोप्या पद्धतीने. ही पद्धत कुठेही बघितली नसेल अशी ही तूप काढण्याची एवढी सोपी पद्धत. आता या पद्धतीने ताईने ते तूप गाळूनही घेतलेलं आहे डब्यामध्ये तुपाच्या. आणि बघा मस्त असं तुपाला कलर पण छान आलेला आहे. आता थंड झाल्यानंतर या प्लॅस्टिकच्या डब्यात गाळलेला आहे.